अमरावतीच्या परतवाड्यामध्ये मुलींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपी अयान अहमदला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या तरुणानं 7 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी भाजपने कारवाईची मागणी केल्यानंतर आज अखेर आरोपीला अटक करण्यात आली। आरोपीनं तरुणींचं लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केलेत आणि त्या प्रकरणी परतवाडा पोलीस ठाण्यामध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान पीडित कुटुंबियांनी पुढे येऊन गुन्हा नोंदवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। काल रात्री अटक केलेला आहे आणि त्याला अजून आपण कोर्टासमोर हजर केलं होतं। कोर्टाने त्याला 21 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसाचा PCR दिलेला आहे। हा जो प्रकार आहे त्याच्याकडे आपण चौकशी केली तर तो जवळजवळ 1 वर्षापासून चालू आहे असं सांगतोय। तर अजून निश्चित आपण तो सांगतोय, आपल्याला तर ते टेक्निकली बघावं लागेल। जे व्हिडिओ आपल्याला प्राप्त झालेले आहेत, ज्या स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ प्राप्त झाले आहेत, तर त्याची आपण आरोपीताकडून ओळख पटवलेली आहे। त्यामध्ये 7 मुली असल्याचं त्यांना सांगितलेलं आहे। परंतु तेवढा डेटा आहे, अजून काही डेटा आहे का त्याच्याकडे, अजून काही फोटो आहेत का, अजून काही एखादं इन्स्ट्रुमेंट त्यांना वापरलेलं आहे का, तर ते रिकव्हर करणं बाकी आहे। त्याहून नक्की कळेल। पण सध्या तरी 7 मुलींची नावं त्या ठिकाणी त्यांना। दरम्यान या प्रकरणातील पीडिता आणि त्यांच्या कुटुंबियांनी पुढे येऊन तक्रार करण्याचं आवाहन अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केलंय। सोबत असा पण शक्यता आहे की आरोपी जे आहे त्यांना आणखी इतर कोणी व्यक्तींनी जर काही मदत केलेली आहे ते व्हायरल करायचीसाठी, तर तसा जे माणूस आहे त्यांना पण आम्ही शोध घेऊन त्यांना निष्पन्न करणार आणि त्यांना पण बरोबरपणे आम्ही आरोपी बनून त्यांच्यावर पण कारवाई करणार आहे। ते स्टेटमेंट किंवा जे एव्हिडन्स आम्हाला तपासात सापडणार ते आम्ही प्रॉपरली कॉन्फिडेन्शियल पद्धतीने फक्त आणि फक्त इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जे महिला राहणार ते आणि संबंधित जे कोर्टचे जज आहे फक्त त्यांच्यासमोर, म्हणजे फक्त 2 व्यक्तीसमोर जे महिला म्हणून राहणार त्यांच्यासमोर आम्ही ते एव्हिडन्स म्हणून पेश करणार। तर अमरावतीतल्या परतवाडा पोलिसांनी अश्लील व्हिडिओ प्रकरणी ज्या युवकाला अटक केली आहे तो MIMचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजप खासदार अनिल बोंडेंनी केलाय। अयान अहमदचा MIMच्या कार्यालयातील व्हिडिओ अनिल बोंडेंनी समोर आणलाय। पोलिसांनी या प्रकरणाच्या खोलात जायला हवं, महिला अधिकाऱ्यांनी आणि सायबर पोलिसांनी याचा तपास करावा अशी मागणी अनिल बोंडेंनी केली। तो MIMचा सदस्य आहे असं कळतंय, परंतु एकट्या मुलाचं काम नाही आहे ते। मीच 2 नावं दिलेली आहे, परंतु ती मोठी गँग आहे ज्यांनी पूर्ण स्नॅपचॅट केलेला आहे, व्हॉट्सॲपचे ग्रुप बनवलेले आहे। पोलिसांनी त्या मुलाच्याकडून सगळे मोबाईल जप्त करावे, त्याच्या सगळ्या मित्रांचे फोन कॉल्स तपासावे आणि ज्या मुली आहे त्या मुली काही मुस्लिम समाजाच्या आहे, काही हिंदू समाजाच्या आहे, निश्चितच त्यांच्यापर्यंत महिला पोलीस जाऊ शकतात, ट्रेस आउट करू शकतात, कारण हे जाळं मोठं पसरलेलं आहे। नागपुरामध्ये डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणाची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या परिसरातील एका हॉटेलमध्ये तरुणीने तरुणाला भेटायला बोलवलं आणि महागडे खाद्यपदार्थ आणि मद्याची ऑर्डर दिली। मात्र काही वेळातच तब्बल 35,000 रुपयांचं बिल आल्यामुळे तरुणाला धक्का बसला। मेन्यू कार्डमध्ये फेरफार करून जास्त बिल आकारल्याचा आरोप या तरुणाने केला। दरम्यान बिल देण्यास नकार दिल्यानंतर हॉटेलचे मॅनेजर आणि बाउन्सरने तरुणाला धमकावलं। याच दरम्यान संबंधित तरुणी हॉटेलमधून गायब झाली। या प्रकरणी हॉटेल मालक आणि मॅनेजरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलीस तपास सुरू आहे। त्यावेळेस फिर्यादीने ऑर्डर केली किंवा त्या मुलीने ऑर्डर केली त्यावेळेस वेगळं कार्ड दाखवलं मेनू कार्ड, आणि बिलच्या वेळेस यामध्ये दुप्पट तिप्पट किंमत वाढलेली आहे असं मेनू कार्ड दिलं गेलं। त्यामुळे फिर्यादीने आपल्या बिलाबद्दल विचारपूस केली असता तेथील मालक, हॉटेल मालक, मॅनेजर, बाउन्सर या सर्वांनी त्याला धमकावले आणि जबरदस्तीने QR कोडवर ते बिल पेड करून घेतले। यामध्ये ते तनू नावाची मुलगी तसेच हॉटेल मालक यांचं संगनमत आहे आणि यांनी संगनमत करून सदर आरोपीला धमकावले व त्याच्याकडून पैसे उकळून घेतलेले आहे। कलम 318(4), 308(5), 61(2)(ब) भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा नोंद आहे। याच्यामध्ये एका आरोपीला अरेस्ट करण्यात आलेली आहे आणि तो आरोपी सध्या जेलपास झालेला आहे। सध्या हॉटेल मालकाला अरेस्ट करण्यात आलेली आहे।
मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलामध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या एका नामांकित कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि खळबळ उडाली. मृतांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असून आणखीन एक विद्यार्थी गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या कॉन्सर्टमध्ये 80% विद्यार्थ्यांनी नशा केल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच वनराई पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. इव्हेंट ऑर्गनायझर आणि संबंधित व्यक्तीवरही कारवाई करण्यात येते. सदर याच्या अनुषंगाने आपण वनराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंतच्या तपासामध्ये आपण एकूण 6 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि सदर जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याचा जो तपास आहे तो पुढे सुरू आहे. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये झालेल्या कॉन्सर्ट आयोजनामध्ये ड्रग्ज पुरवणाऱ्या आनंद पटेलला कल्याणमधनं अटक करण्यात आली. आरोपी आनंद पटेल हा कल्याण वायले नगर परिसरातील हाय प्रोफाईल बिल्डिंगमध्ये राहत होता. प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली आणि पुढचा तपास पोलीस करतायत. आणि गोरेगाव प्रकरणावरनं विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. रेव पार्टीला तुम्ही परवानगी कशी देता असा सवाल वर्षा गायकवाड यांनी विचारलाय. तर गंभीर प्रकरणाची चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. राज्यामध्ये ड्रग्ज विरोधी कारवाई सुरू आहे असं मंत्री बावनकुळेंनी म्हटलंय. प्रश्न असा आहे की तुम्ही हजारो करोडचं ड्रग्स मिळालं. आज आमच्याकडे मी बघते की सर्रासपणे जे आहे मुंबई शहर असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा तुम्ही देशभरामध्ये बघा मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थाचे विक्री होते. तुम्ही रेव पार्ट्यांना परमिशन कशी देता? आता हा नवीन विषयाने काढला बांगलादेशी. मला कळत नाही होम डिपार्टमेंट करतं काय? मला असं वाटतं याची तातडीने एक इन्क्वायरी झाली पाहिजे. मुंबईचे कमिशनर यांनी ह्याची इन्क्वायरी देऊन महाराष्ट्राला आणि मुंबईला सांगितलं पाहिजे की काय नक्की तिथे घडलं. आणि हे जर पोलिसांच्या डोळ्यासमोर हे होत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. ह्याचा मी जाहीर निषेध करते आणि तातडीने गृह मंत्रालयाने ह्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. की आमचं सरकार हे संवेदनशीलपणे प्रत्येक घटनेला पकडत आहे. अशा व्यवसाय करणारे जे या ठिकाणी लोक आहेत कोकीन ड्रग्स वगैरे मोठ्या कारवाया सुरू झालेल्या आहेत. सरकारच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुमोठं या ठिकाणी मोठ्या कारवाया करतात. आधी तर कारवायाच व्हायच्या नाही. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी प्रचंड मोठं जाळं तयार केलेलं आहे. ज्या जाळ्यामध्ये आता कोणी वाचू शकत नाही. किती छोट्या मार्गाने कोणी ड्रग्स आणले कोकीन आणले त्याला पकडलं जाणार आहे. मुंबईत आता आणखीन एका ड्रग रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. खारमधील चाळीतल्या 13,000 भाडं असलेल्या खोलीतनं मुंबईमध्ये 30 कोटींचं MD या सिंथेटिक ड्रग्सचं रॅकेट चालायचं. या प्रकरणी पोलिसांनी गुजरातमधनं फरार होऊन मुंबईत स्थायिक झालेला आरोपी आरिफ शेखला अटक केली आहे. अंधेरीच्या चाळीत राहणारा आरोपी आरिफ शेख हा गुजरातमध्ये ड्रग्ज प्रकरणी 10 वर्ष जेलमध्ये होता. 2023मध्ये जेव्हा तो पॅरोलवरती बाहेर आला तेव्हा तो फरार झाला आणि सँटाक्रूजमध्ये येऊन राहू लागला. पोलिसांच्या नजरेत येऊ नये यासाठी त्याने अंधेरीच्या 6 रोडवरच्या भास्कर चाळीमध्ये ड्रग्ज फॅक्टरी उघडली आणि तिथून तो दरमहा 25 ते 30 कोटी इतक्या किमतीच्या ड्रग्सची निर्मिती करून पुरवठा करायचा. या प्रकरणी पोलिसांनी आरिफ शेखचा साथीदार रिझवान अहमदच्या उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधनं मुसके आवळले आहेत. राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या पुण्यातील वसतिगृहात सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात जहाल नक्षलवादी हिडमाचं उदात्तीकरण करण्यात आलं आणि त्यामुळे वाद निर्माण झालाय. सुरक्षा दलांनी काही महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईमध्ये हिडमा मारला गेला होता. मात्र पुण्यातील विश्रांतवाडी भागात असलेल्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात हिडमाचं उदात्तीकरण असलेलं गाणं विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आलं. आदिवासी पेहराव केलेल्या विद्यार्थ्यांनी हे गाणं स्टेजवर सादर केलं. यातील बहुतांश विद्यार्थी हे गडचिरोलीचे आहेत. या विद्यार्थ्यांनी हिडमाचा उल्लेख त्यांनी पर्वत अशा अर्थाने केल्याचा दावा केलाय. नक्षलवादी हिडवाबद्दल आपल्याला ठाऊक नव्हतं असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.